मेष राशी पहिले ज्योतिष्य चिन्ह आहे जे खगोलीय रेखांशाच्या पहिल्या 30 अंशाचा प्रसार करते। अश्विनी नक्षत्रात जन्मलेले लोक 4 चरण, भरणी नक्षत्रात 4 चरण आणि कृत्तिका नक्षत्रात पहिला चरण आणि मेष चंद्र चिन्ह अंतर्गत येतात। या राशीचा स्वामी मंगळ आहे। जेव्हा चंद्र मेष राशीवर जातो तेव्हा जन्मलेल्यांची राशी मेष आहे। या राशीचे चू, चे, चे, ला, ली, लू, ले, लो, आ हे अक्षर येते। ऑगस्ट महिना आता सुरू झाला आहे। ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे ऑगस्ट महिना खूप खास असणार आहे। ऑगस्ट महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। ऑगस्टच्या मध्यात तुम्हाला अनेक वाईट सवयी आणि संगतींपासूनही दूर राहावं लागेल, अन्यथा तुम्हाला यामुळे समस्यांना सामोरे जावं लागू शकतं। मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल ते जाणून घेऊया। ऑगस्टच्या मध्यात तुम्हाला अनेक वाईट सवयी आणि संगतीपासून दूर राहावं लागेल, अन्यथा तुम्हाला यामुळे समस्यांना सामोरे जावं लागू शकतं। मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल ते जाणून घेऊया। मेष राशीला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अचानक आलेल्या काही मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं। व्यापारी वर्गाला या काळात पैसे गुंतवण्याच्या अनेक संधी मिळतील, परंतु त्यांना हे करताना खूप काळजी घ्यावी लागेल। नोकरदार लोकांना त्यांचं काम अत्यंत सावधगिरीने करावं लागेल, अन्यथा तुमचा एक निष्काळजीपणा तुम्हाला तुमच्या बॉसच्या रागाला बळी ठरू शकतं आणि यामुळे तुमचं नाव देखील खराब होऊ शकतं। मेष राशीचे कौटुंबिक जीवन कसे असेल तर महिन्याच्या मध्यात कुटुंबाशी संबंधित काही समस्या तुमच्यासाठी चिंतेचं कारण बनतील। भावा बहिणीशी काही कारणावरून वाद होऊ शकतो। कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याबाबतीतही मन चिंतेत राहील। तर मेष राशीचे आर्थिक जीवन कसे असणार आहे? जर तुम्ही आधी कोणत्याही योजनेत पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्याचा लाभ मिळू शकतो। ऑगस्ट महिन्यात तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावतील। आरोग्यावर तुम्हाला खर्च करावा लागेल। मेष राशीचे लोक त्यांचा जास्तीत जास्त वेळ शुभ कार्यात आणि मौज मजा करण्यात घालवतील। या काळात लहान प्रवासाचीही शक्यता आहे। हा प्रवास तुमच्या कामाशी संबंधित असू शकतो किंवा कुटुंबासोबतही असू शकतो। या महिन्यात व्यावसायिकांना त्यांच्या मनाप्रमाणे नफा मिळेल। पूर्वी केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। घराच्या दुरुस्तीवर किंवा चैनीच्या वस्तूंच्या खरेदीवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे। मंडळी, मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना काही कामात विशेष प्रगती करेल आणि काही बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल। प्रथम तुम्हाला तुमच्या अत्याधिक वाढत्या खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल, जे अनियंत्रित असतील आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात, ज्यामुळे तुमच्यावर अतिरिक्त भार पडेल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते। म्हणून तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल। दुसरे म्हणजे तुम्हाला तुमच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल। अनियमित दैनंदिन दिनचर्येमुळे स्वतःच्या चुकांची बळी होऊन आजारी पडू शकता, त्यामुळे वेळेवर उपचार घ्या आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय तपासणी देखील करा। आर्थिक बाबतीत धनलाभ होण्याची शक्यता असेल, परंतु खर्चामुळे तुम्हाला काहीच वाटणार नाही आणि असे वाटेल की काही झालेच नाही। करिअरच्या दृष्टीने हा महिना अनुकूल असणार आहे। कठोर परिश्रमाने तुम्ही तुमचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल। व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे। व्यवसायात तुम्हाला मदत करणारी माणसे देखील भेटतील। प्रेम संबंधांमध्ये तीव्रता येईल आणि तुम्ही रोमॅन्टिक क्षणांचा आनंद घ्याल। वैवाहिक संबंध दृढ होण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील। कधी कधी त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते। कौटुंबिक जीवन मध्यम राहील। परदेशात जाण्याचे स्वप्न साकार होऊ शकते। तुमची कमाई वाढवण्यासाठी तुम्ही बरेच प्रयत्न कराल आणि हे प्रयत्न नवीन महिन्यात यशस्वी देखील होतील। ऑगस्ट महिन्यात तुम्हाला तुमच्या कमाईत वाढ पाहण्यास मदत करेल। दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांचा ओघ सुरू राहील। व्यावसायिक आघाडीबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी व्यस्त असाल। कामाच्या दरम्यान तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल, तथापि तुम्ही कठोर परिश्रमाच्या मदतीने या आव्हानावर मात कराल। तुम्हाला या महिन्यात व्यापारात धनलाभाच्या चांगल्या संधी मिळतील। प्रकृतीमध्ये हळूहळू सुधार होताना दिसेल। तुम्ही कुटुंबात वेळ देऊ शकणार नाही, त्यामुळे कुटुंबीय नाराज असतील। व्यापारातील नवी गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरेल। तसेच हा महिना प्रेम जीवनात सुखाचा राहील।
प्रेमजीवनात सुखद अनुभव राहतील. कार्यक्षेत्रात महिला बॉसमुळे तुम्ही त्रस्त असाल आणि काम करताना तुम्हाला असहज वाटेल. अहंकारामुळे संघर्ष होऊ शकतो. या महिन्यात प्रवास करणे टाळावे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सुखद वार्ता मिळू शकेल.